दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर केलं आत्मसमर्पण। दोघांपैकी एकाच गेल्या 30 वर्षांपासून माओवादी संघटनेत सक्रिय होता सहभाग। महाराष्ट्र शासनाने 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेवरील गडचिरोली पोलीस दलासमोर आजपर्यंत 680 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। 20 डिसेंबर रोजी पुन्हा गडचिरोली दलासमोर दोन जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। रामसू दुर्गू पोयाम नरसिंग ACM वय वर्ष 55 राहणार गट्टानेली तालुका धानोरा, रमेश शामू कुंजाम उर्फ गोविंद उर्फ रोहित दलम सदस्य वय वर्ष 25 राहणार वेडमेटा जिल्हा नारायणपूर छत्तीसगड असं दोघे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नावे आहेत। यातील रामसू दुर्गू पोयामचे मागील 30 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय सहभाग होता। रामसू दुर्गू पोयामवर 6 लाख तर रमेश शामू गुंजाम याच्यावर 2 लाख असे एकूण 8 लाखाचे महाराष्ट्र शासनाचे बक्षीस जाहीर होतं। सध्या आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता दोघांनाही प्रत्येकी 4.5 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे। रामसू दुर्गू पोयाम याच्यावर आत्तापर्यंत 12 गुन्हे दाखल असून यापैकी 6 चकमक, 5 खून, 1 दरोडा अशा गुन्ह्याचा समावेश आहे। माओवाद्यांच्या आत्मसमर्पण घडवून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, CRPF उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसक कारवाया सोडून विकासाच्या प्रवाहात यावं म्हणून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली।